कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। घर सोडून गेल्याशिवाय मला नाही वाटत रुपालीने मला बरं वाटेल म्हणून। स्वप्नील, अरे काय बोलतोयस तू हे? स्वप्नील, अरे आता तर तुला सगळ्यांची गरज आहे, असं काय नको करू। दादा हे बघ, शांत डोक्याने विचार कर। मी विचार करूनच बोलतोय अर्जुन। अरे काय होणार आहे इथं राहून? ही मनी मावशी परत त्या बाळाला घेणार, रुपालीला सांगणार तुझंच खरंय म्हणून। ए स्वप्नील, माझ्यावर काय येतो रे तू? रुपालीला बरं वाटावं ना म्हणून केलं मी हे सगळं। तेच करू नका, असं केल्यानं ती बरी होणार नाही कधीच। बरोबर बोलताय सर तुम्ही। म्हणूनच आम्ही घर सोडून जाणार आहे। एकतर या राहतील या घरात, नाहीतर आम्ही। काय झालं सरकार? का तुम्ही या बाईला बाहेर काढत नाहीये? का अजून काय व्हायची वाट बघताय? का पटतंय तुम्हाला हिचं वागणं? एवढं होऊन पण ही गप्प बसत नाही बाई, काय अर्थ याला? अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे। मी तर ह्यांना विचारणंच सोडून दिले। हो बोला की काय तर। काही उपयोग नाही। तू पण चल आमच्या बरोबर। असं काय बोलताय? हेच तर पाहिजे मावशीला। अरे आपण आपल्याच घरातनं निघून जावं। मग बरोबर आहे, जिंकल्या त्या, झालं त्यांच्या मनासारखं। जातो आम्ही घर सोडून। सर थांबा, मनी मावशींनी जे काही केलं ते बरोबर होतं। आपल्या काय बोलतेस तू? हे काय बरोबर आहे ते बाई? अर्जुन हे बघ, ताईंच्या बाजूने कोणीतरी आहे हे त्यांना वाटणं सध्या बरोबर आहे, नाहीतर त्या अजून आक्रमक होती। आता मगाशीच बघितलंस ना, आपण सगळे बावली बावली म्हणत होतो, तेवढ्या त्या चिडत होत्या। आणि मनी मावशी बाळ म्हणून त्या बावलीला खेळवत होत्या, तर त्यांना बरं वाटलं होतं। अगं आपे, पण हे सगळं करण्यामागे ह्या बाईचा हेतू काय आहे तुला माहिती आहे चांगलंच। हो अर्जुन, पण ते आत्ता चुकीचं नाही वागत आहे। मगाशी बाबा म्हणले तसं रुपाली ताईंना आणि स्वप्नील सरांना आपल्या सगळ्यांची गरज आहे। आता ताईंकडे लक्ष ठेवलं पाहिजे, आणि त्या एकट्या असतील तर आपण सगळे कसं लक्ष ठेवणार आहोत सांगा? वय अरे इथं आम्ही सगळे आहोत स्वप्नील। आणि या मावशी? ए, मी काय तिचं वाईट करत नाही। हा, मला काय वाटतं, आत्ता रुपाली ताईंना आपण एकटीला नाही ठेवलं पाहिजे खरंच, कारण त्या जेवढ्या एकट्या राहतील ना, तेवढं त्या भावलीला बाळ समजतील। आत्यांचंच बघा की, आपण स्मिता आत्यांना बाहेर सगळ्यांमध्ये ठेवलं, त्यांना काम करायला लावलं, त्या आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये रुळल्या, त्यानंतर त्यांच्यात किती चांगला बदल झाला, हो की नाही? मग आपण तसंच ताईंच्या बाबतीत केलं पाहिजे। ताईंना सगळ्यांमध्ये आणलं पाहिजे। थोडं कामात मन रमलं ना त्यांचं, तर बघा त्यांच्यातही नक्कीच चांगला बदल होईल। हा, मी बी तेच म्हणत होते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपे बस तू, मी आहे। काय झालं एवढं चिडायला? तुला चांगलं माहिती काय झालं चिडायला ते? मनी मावशींची बाजू घेतली म्हणून। का घेतलीस त्यांची बाजू तू? तुझ्यासाठी अर्जुन, फक्त तुला सरकारांचं सिक्रेट कळू नये म्हणून चालू आहे माझी धडपड। सांग ना, काय का उत्तर? त्या बाईची बाजू तू का घेतलीस आपली? बाजू घेतली म्हणजे मी फक्त एवढं म्हटलं की रुपाली ताईंना त्यांचा लळा लागला। आपे तुला चांगलं माहितीये ती मनी मावशी का आणि कशासाठी करते हे सगळं? अर्जुन, आत्ता मुद्दा मनी मावशींचा नाहीये, रुपाली ताईंचा आहे। रुपाली ताईंच्या बाबतीत हे सगळं होईल असं आपल्याला वाटलं तरी होतं का? मला तर असं वाटतंय आपण रुपाली ताईंची नीट काळजी घ्यायला कमी पडतो। म्हणजे बघ की, आज असं डॉक्टरांना घरी बोलवावं लागलं। आपण आधीपासूनच त्यांची नीट काळजी घेतली असती, ट्रीटमेंट सुरू केली असती, तर ही वेळ आली नसती, रुपाली ताईंची अशी अवस्थाच झाली नसती। मला तर वाटतंय ना, हे सगळं मनी मावशीनी वहिनींच्या डोक्यात भरले, आणि त्या दिवशी डोहाळ जेवणाला पण आहे ना, त्यांनीच आवरून पाठवलं असेल त्यांना। नाही अर्जुन, हे बघ, रुपाली ताईंना खरंच खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे। मनी मावशीने सांगितलं आणि रुपाली ताईंनी केलं असं नाहीये, हे त्यापेक्षा पण खूप खूप जास्त सिरियस आहे। म्हणून जास्त चिडतोय मी आपे। मनी मावशी त्या वहिनींच्या अशा वागण्याला सपोर्ट करतात।
त्यामुळे वहिनी असेच वागत राहतील. त्यांनी होईल काय माहिती का तुला, एक दिवस त्या तुला काहीतरी करतात, कारण तू आई होणार आहेस. मग काय करशील तू? असं काही नाही होणार. तू काय बोलतोयस? आपण रुपाली ताईंना एकदम एकदम छान बरं करूयात की. हे बघ आप्पे, वहिनी कधी बऱ्या होत्याल कधी नाही मला नाही माहिती, पण तू त्या मनी मावशीला सपोर्ट करू नको, नाहीतर ते अजून असंच वागत राहील. सॉरी. मी पण सॉरी, जास्त चिडलो मी तुझ्या. सगळी चूक ना त्या सरकारांची. त्या बाईला कशाला घरी आणून बसवलं ना, मला तेच कळा. जाऊ दे, शांत हो ना. हे बघ, आता सध्या मुद्दा काय आहे, आपल्याला ताईंना बरं करायचं ना, मग बाकी सगळं सोडणार. आता तू स्वतःकडे लक्ष दे आप्पे, बाकीच्यांचा विचार नंतर कर. तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो, सॉरी. ठीक आहे, सॉरी नको म्हणता. बस ये. बस. मी आहे बाय. हे असं किती दिवस चालणार आहे कुणाच ठाऊक. अर्जुन, सरकारांचं सत्य घेशील ना रे तू समजून. झालं बघा. असं. हा बापू, चला जेवून घेऊया. विनायकराव, हा एक विचारू का? सांगा की बापू. काही नाही, काल डोहाळ जेवणात म्हाताऱ्या बायका म्हणत होत्या आणि सकाळी सुनंदा अक्का आलत्या त्या बी म्हणत होत्या. शकून झाला. हा ना, म्हणजे असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा मी माणूस नाही, पण तरी बी आहो आप्पीचा प्रश्न आहे आणि त्यातले तर तिच्या बाळाचा प्रश्न आहे म्हणून काळजी वाटते. बापू, अहो तुमचं काळजी वाटणं साहजिक आहे. अहो होय हो, आणि त्यातल्या त्यात रुपाली जी वागल्या त्याच्यामुळे तर आम्ही सगळी थक्कच झालो. हा ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उभा अंगठे धर पायाचे, असंच राहणे. ए बस, आता वर्गात बसण्यासारखं नीट बसायचं. या मास्तरीन बाई या. उशीर झाला म्हणायचा. हो हो, काय झालं, घरातनं निघाले, डुक्कर रिक्षामध्ये बसली आणि डुक्कर रिक्षाचं पेट्रोलच संपलं. मग रिक्षा जीपला टो केली. कशानं? दातानं. गप्प बसा. शिक्षिकेची मस्करी करता काय? शिक्षिकेची मस्करी करता? हे बघा, मी खूप स्ट्रिक्ट शिक्षिका आहे सांगून ठेवती. ह्याच्या आधी मी ज्या शाळेमध्ये शिकवायचे तिथली मुलं एवढी घाबरायची मला. चिडी चुप्प म्हणजे चिडी चुप्प माझ्या वर्गात एकदम. एवढे चिडी चुप्प की मी प्रश्न विचारले ना त्यांना तरी बी उत्तर द्यायचे नाहीत. एवढे चिडी चुप्प. हो, मग पुढच्या तासाचे मास्तर यायचे कांदा घेऊन. सगळ्या पोरांना असं कांदा नाकाला लावायचे, तवा कुठं त्यांची दात केळी निघायची. एवढा दरार आहे माहिती का? गप्प बसा. खबरदार काय पण आरोप कराल तर. मुळात मुलं घाबरायचीच नाहीत मला, मग त्यांचे आई बाप घाबरायचे. हुशार बाईला समाज नेहमी घाबरतोच. खरे, पण बाई तुम्हाला अजून पण वाटतं की ते पालक तुमच्या हुशारीला घाबरायचे? अहो, पालकच नाही, हेडमास्तर पण एवढे घाबरायचे ना. मी दिसले की लगेच केबिनची कडी आतनं लावायचे. एवढे घाबरायचे. तुम्हाला सांगते, 4-5 तरुण मास्तरांनी तर स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मग दराराच माझा तेवढा. हो, शेवटी शाळा बंद व्हायची वेळ आली माझ्या दरारामुळं. तेव्हा माझी इकडे ट्रान्सफर केली आणि मला प्रौढ शिक्षण वर्गाचे अधिकारी केलं. हो ना, तुम्ही आल्यापासून 1000 लोकसंख्या असलेलं गाव 700 वर आले. शेवटी समाज हुशार बाईला घाबरतो म्हणतात ते काय खोटं नव्हतं. तरी एक बरं की मला पुढं करायची सवय नाही. पुढे करायची तुम्हाला सवय नाही, पण तुमच्या दातांना आहे ना, त्याला काय करायचं? गप्प बसा. आणि ते बंदुकीच्या नळीमध्ये धुरण आहे ते बघा आधी तुम्ही. अगं बाया, मगापासून गोळीचा आवाज कुठनं येत होता? ते त्यो काढतोय. म्हणजे ह्यांच्या बंदुकीमध्ये गोळ्या नाहीत? नाही,
कमीत कमी झुरळ येऊ नये म्हणून डांबर गोळ्या तरी घाला ह्याच्यात. झुरळ का मी एकमतराव झिंगे. ते परवा 2 कोंबड्यांच्या झुंजीत त्यांच्या चोचीत अडकलेले ते तुम्हीच नव्ह. तरी नशीब ऐन टायमाला ह्याला वाढलं म्हणून, नाही तर कोंबड्यांनी हा झिंगा खाल्ला असता. आता बाई तू हसली की असं वाटते कडक हिवाळ्यात अंगावर कवळं कवळं ऊन पडलं. अरे परवा रसवंतीच्या मागं उभा होता, उसाचा स्वतः अंगावर पडला तर ढिगाऱ्याखाली दबला होता. नाहीतर काय, तरी मुंगळ्यांनी ह्याला धरून बाहेर काढला म्हणून. ए गप्प बसा तुम्ही. तुम्ही गप्पा बसा. शोभत काय या वयात हे तुम्हाला सगळं? हा अहो बघायचंच आहे तर चांगलं काहीतरी बघा ना. शिळ्या दह्याची लस्सी होणार आहे का आता? अगं बाया माझी मिसळ दही होय. मिसळ दही तू कोण मग? साजूक तूप. साजूक तूप मेंदवा सगळा डाळडा भरलाय त्याचं बघ जरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाई ते तमाशाच्या बोर्डापेक्षा हा जो बोर्ड इथं दिसतो ना त्याच्याकडे लक्ष द्या. हा ते जास्त महत्वाचं आहे. बसा. चला चला बसा बसा चला. एक मिनिट आधी ठरवा तुमच्यात बाई कोण आहे. अरे तशी बाई नाही, बाई शिकवणारी बाई कोण आहे. तुम्ही काय बसता, बाकीचे बसा. बसा एक मिनिट. सर विद्यार्थी अत्यंत हुशार आहेत, त्यांची संपूर्ण तयारी झालेली आहे. ते मी आता त्यांना विचारणार आहे प्रश्न, त्याच्यावर मला कळणार आहे त्यांची तयारी झाली आहे की नाही झाली आहे. तुम्ही गप्प बसा. हो सर. हो आत घ्या. हा मला सांगा ताजमहाल कोणी बांधला? का काय झालं? बरोबर नाही बांधला? अरे तसं नाही आहे, प्रश्न विचारतोय मी की ताजमहाल कोणी बांधला. हॅलो ताजमहाल कोणी बांधला रे? आपल्या गावातलं कोणी बांधलाय का? त्यानं बांधला होय. ओके सर कुणीतरी गंडवी आहे त्यानं बांधलाय. हा ते नाही का गंडवी असतात. अहो गवंडी असते ते. गवंडीच बांधणार आहे ना ताजमहाल, का इलेक्ट्रिशियन बांधणार आहे का ताजमहाल? नाही सर, त्या काळात वीज नव्हती, इलेक्ट्रिशियन नाही बांधू शकत. त्यावेळी वीज नव्हती? नाही. अहो मग पावसाबरोबर काय पडायचं खाली? तुझा मेंदू पडायचा चिखलात खाली इथं. मग उजेड कसा पाडणार? हे एकाच्याही मेंदूत उजेड नाहीये इथं, पडतच नाहीये तो. हा अरे ताजमहाल शहाजहान बांधला. हा तो मोहरा पिक्चर मधला विलन जिंदाल. अरे ते नसरुद्दीन शाह, मी शहाजहान बद्दल बोलतोय. हे बघा आता सगळेजण इकडे लक्ष द्या. हे बघा इथे मी अशी एक खूण काढली आहे चिन्ह. हे कशाचं चिन्ह आहे सांग? हा आज या घराव कन्फर्म दरोडा पडणार. शाबास. अहो काय बोलताय तुम्ही? हो आमची पद्धत अशीच होती. ज्या घरावर दरोडा टाकायचा आहे त्या घराच्या दारावर आम्ही अशी फुली मारायचो. बाई दरवडा माझ्या काळजात एकदम दस्स झालं. मग काय व्हायचं? मग काही लोक लय हुशार झाली, फुली म्हणजे दरोडा पडणार हे लोकांना आधीच कळायचं. मग रात्र व्हायच्या आधीच ते सोनाने पैसे घेऊन दुसऱ्या गावाकडे निघून जायचे. अरे मग काय आमचा दरोडा फेल जायचा. मग आम्ही वेगळीच आयडिया केली. कस काय? ज्या घरी दरोडा टाकायचा आहे तो सोडून सगळ्या घरावर फुल्या मारायचो. अख्खा गाव रिकामा. मग आम्ही बिन फुलीचं घर लुटायचं. त्या फुलीचा आणि ह्या फुलीचा काही संबंध नाही. मी सांगू का सर? हा एक सेकंड सर, तिथे येते मी. हा शाबास. हा सर हे बघा, हे तुम्ही काढलं ना चिन्ह, त्याच्या खाली हे 4 अजून अशी चिन्ह काढायची. शाबास. व्हेरी गुड. हा हे असं आणि हे असं आणि पाहिजे तर असं पण आपण काढू शकतो. काय आहे हे? ना घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा निशी बाळा बोल. कशी आहेस? एकदम छान दादा. बरं निशी बाळा आज काय काय शिकलात?
मी हे हो, आताच परीक्षा घेतास का त्याची? बरं ठीक आहे निशिबाई, आज तुम्ही वाचलंय तर उमानी सांगितलंय म्हणून, पण आल्यानंतर सगळं सांगायला लागणार आहे काय काय शिकलात ते. हा बरं, स्वतःची काळजी घे. हो. आणि बाकी बरं आहे ना सगळं? मी मस्त आहे दादा. श्रीनू आणि बाकी सगळे ठीक आहेत? श्रीनू पण ठीक आहे. बरं बाळा, एक गोष्ट महत्वाची आहे ती लक्षात ठेव. मुंबईमध्ये खूप गर्दी असते, इथली तिथली माणसं वावरत असतात. पटकन कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. आपली माणसं कोण आहेत ते ओळख आणि नको त्या गोष्टींपासून लांबच राहा. म्हणजे तसा बाळा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहेच. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे उद्या पूजा आहे, लक्षात आहे ना? हो हो. आणि श्रीनूलाही बरोबर घेऊन जा, दोघं एकत्र पूजा करा, त्याने तुझं भलंच होईल. सर्वेश्वर आहेच तुझ्या पाठीशी. बरं निशी, श्रीनू हा काय तिकडे? हो, हा काय माझ्या समोरच उभा आहे. हा मग त्याका पण सांगा उद्या सकाळी बरोबर 9 वाजता पूजा करू बाई. करून घ्या पूजा. हो आई, काळजी घ्या. ठेवते आता. काय झालं? एवढं टेन्शन का? उद्या 9 वाजता पूजा करायला सांगितली. किती वाजता? 9 वाजता. इम्पॉसिबल आहे. उद्या 9:30ला बॅडमिंटनचं मेन सेशन सुरू होणार आहे. पण पूजा करणं सुद्धा गरजेचं आहे. प्लीज. हो ना निशी? हो. ठीक आहे रिलॅक्स, डोंट वरी. मी उद्याचं शेड्यूल बघतो आणि काहीतरी मॅनेज करतो. पण तू उद्या पूजा संपल्यावर लवकरात लवकर बॅडमिंटन कोर्टला यायचंस. हो हो सर. ठीक आहे, होई, चला आपण निघूया. उद्याची सगळी तयारी करायची आहे. वेळेला गोंधळ नको. हा निशी, आपण व्हिडिओ कॉलवर भेटू. हा बाय बाय. थँक्यू. चल चल चल. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. उद्या एकदा पूजा झाली की मोठी चिंता दूर होईल ना. तुम्ही गुरुजींना कळवू लागताय? हा हा. दादा, जरा बोलूच तुझ्याशी. काय झालं? शेतकऱ्यांचे पैसे कमी येते काय? नाही दादा, तसं नाही. थोडा वेगळा बोलूचा. अरे मग बोल ना. दादा, ह्या घरात ज्या काय होता त्या सगळ्यांना माहित असतं ना. हा का? मग ह्या वेळेस आमच्यापासून असं काही लपवत आहे का उमाताई? म्हणजे अगो काय यामध्येच? मी ऐकलंय तुम्ही लग्नाबद्दलच बोलत होतात. दादा, श्रीनूच्या लग्नाची बोलणी चालली आहे काय? आमच्या गावी होती एक मुलगी. मी सुचवणार होते स्थळ, पण आता तुम्ही मुलगी बघितलीच आहे, मग काय राहिलं. हा म्हणजे बोलणी अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. 2 दिवसात मी सगळ्यांना सांगणारच होतो. मग आता कळलंच आहे तर मग सांगून टाका ना. कोण आहे मुलगी? दादा, काय झाला म्हणजे कोण हा मुलगी? उमा?
काय काय झालं? लालिताई, अहो आता तुम्ही तरी सांगा, कोण आहे मुलगी जी तुमची सून होणार आहे? हा? नाही म्हणजे आमका कळला शिवूच्या लग्नाचा. आता मामा म्हणून तरी सांग की कोण हा मुलगी, काय नाव, गाव काय, कोणाची लेख हा? अरे बंधू, माका पण नाही माहित कोण मुलगी हा. अहो असं कसं होईल? तुम्हाला पण नाही सांगायचंय? अगं तसं नाही, पण माका पण नाही ना माहित. आणि दादान बघितलं ना, मग चांगल्याच घरातली असतली आणि संस्कारी पण असतली. हा बरं आहे, नका सांग. मंजू, अगो आता काय मुलाकडचा होणार म्हणून काय असं रुसून बसणार? मुलीकडच्याचा कसा व्हायचा? मंजू, अजिबात रुसू नका. बंधू, अगदी कपडे घेण्यापासून ते अक्षता टाकेपर्यंत सगळं तुम्हाला दोघांनाच करायचंय. दादा आता तू म्हणतास तर सगळा चांगलाच असतात. सांग, काही काम करायला मी तयार असा दादा. म्हणजे आता एकुलतो एक भाचो हा माझो, लग्नात काही कमी पडू देणार नाही मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनिवास, काय झालं? झोप उडाली. हा? नाही, झोप झाली. झोप पूर्ण झाली. झोप. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवर जा. ओवी, हे ते चहा, हे टोस्ट, हे माझे कपडे, हे तू केलंस? नाही रे, उमाई आली होती. कम ऑन श्रीनिवास, ऑब्वियस आहे ना. आणि प्लीज हा, मला काहीच येत नाही असं नाहीये. ओके? आणि गरज वाटली ना तर मी सगळं हँडल करू शकते आणि रिस्पॉन्सिबिलिटी पण घेऊ शकते. ओके? हे घे. थँक्यू. नाही, आणि मला आता कळायला लागलंय सगळं. तू जर एखादी गोष्ट ठरवलीस ना तर ती तू पूर्ण करू शकतेस. हो हो हो. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. हा, मी इथे बसते, तू माझं कौतुक कर, मला खूप छान वाटेल. आणि काय ते पूजा वगैरे होतच राहील ना. हा. ए नाही, वेडीस का तू? नाही, ती पूजा करावीच लागेल आपल्याला. ते असं करून नाही चालणार. हो ना? अरे मग आवर ना लवकर, तुझा चहा थंड होतोय. जा घेतो गो. हो. आवर. आवर. हो हो. चहा राहिला. हे गुड मॉर्निंग. झाली का पूजा? सर, तुम्ही आत कशाला आलात? अगं तुला मदत करायला आलोय. झाली आहे का पूजा? सर, अजून सुरुवात पण नाही झाली. आणि तुम्ही इथे आत आलेलं कोणाला कळलं ना सर, खूप गोंधळ होईल. प्लीज तुम्ही. अगं ऑप्शन नाहीये माझ्याकडे. ऑलरेडी सगळे प्लेयर्स मेन सेशनसाठी कोर्टवर पोहोचलेत आणि मी फक्त एवढं मॅनेज करू शकले की तुझं नाव मी शेड्यूलमध्ये शेवटी टाकलंय. मला तुला इकडनं घेऊन जावं लागेल म्हणून मी इथेच थांबणार आहे. बरं ठीक आहे. आणि तू स्पोर्ट्स वेअर मध्ये का नाहीयेस? सर, पूजा आहे आणि पूजेला असे कपडे कसे घालणार म्हणून. अगं नंतर आपल्याला लेट होईल ना मग. सर, तुम्ही काळजी करू नका. मी पटकन आवरेन. मी आवरते. आणली फळं? हो हो हो. इथली तयारी झाली ना सगळी? हो हो, गुरुजींनी केली आहे सगळी तयारी. बरं ठीक आहे, चल. काय झालं? कोणाचा कॉल आहे? आई. अरे मग घे, बघ काय म्हणताय. हा आई, बोल.
हा श्रीनू, अरे देवळात पोहोचलास काय? हो हो पूजेचा सगळा सामान घेतलायस ना बरोबर? हो हो सगळी झाली तयारी. निशिक फोन दे जरा. नाही निशी नाहीये. नाही या म्हणजे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा नाग मला काही सांगण्याचा प्रयत्न करतोय का? जंगलाच्या दिशेने जातोय हा नाग. इथे का फणा मारला नागाने? काही आहे का इथे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू रचलेलं चक्रव्यूह अधिकच गडद होत चाललाय. क्षणाक्षणाला गोष्टी बदलतायत. पण आई, आता या सगळ्यात विरोचक राक्षस त्याचं कलियुगातलं रूप घेऊ पाहतोय. आई, मला खूप भीती वाटते. असं वाटतंय विरोचक राक्षस जागा होतोय. त्याने विध्वंसाला सुरुवात केली आहे. आई, आम्ही लढतोय. आम्हाला बळ दे. आमच्या प्रयत्नांना यश दे. काहीही झालं तरी कलियुगातल्या विरोचकाला, रुपाली बाई साहेबांना सर्पलिपी कळता कामा नये.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही त्यांच्या गोळ्या थांबवल्या म्हणजे? नाही देऊ दिल्या. कसं काय? तुम्हाला तर त्यांच्या खोलीत जायची बी परवानगी दिली नाही आई साहेबांनी. मी त्यांच्या खोलीत गेले होते ना सीसीटीव्ही ऍडजस्ट करायला, तेव्हा मला एक आयडिया सुचली आणि मग घेतल्या मी गोळ्या. हे बघा. हे असं काय दिसतंय? ठीक आहे, मी बघते पटकन. कुठला डोस बाकी? चला गोळ्या द्या. तुम्ही तुम्ही तर म्हणजे पाक डिटेक्टिव्ह आहे का काय? डिटेक्टिव्ह नाहीतर काय? इथं वाघिणीच्या गुहेत राहून तुम्ही असलं सगळं करताय म्हणजे शपथ तुम्हाला ना साष्टांग दंडवत घातलं पाहिजे. आता अधिपती काय करताय? एवढं सांगितलं तर हे बी सांगा आता. काय? ते कॅमेरे फोडायचा कार्यक्रम तुम्हीच त्यासनी सुचवला होता ना? बघा, चारुहास सूर्यवंशीचं डोसकं एवढं फास्ट चालत नाही मला माहिती आहे. मला तवाच डाऊट आलता आहे की नाही? म्हणजे तुम्हीच आहे त्याच्या मागं. मी असं काही म्हटलं नाही. सगळं काय म्हणायला लागत नाही, फक्त एवढं सांगतो, पाण्यात राहून माशाशी वैर घेऊ नका. वैर नाही, उलट मी भलं करते माशाचं. विचार करा अधिपती, जर चारुहास सर पूर्णपणे ठीक झाले तर त्यांना, तुम्हाला, भुवनेश्वरी मॅडमना सगळ्यांनाच आनंद होईल ना. आनंद वाटण्याचा प्रश्नच नाही. मी एवढं म्हणतोय की तुम्ही जे म्हणताय की नाही, काय होत नसते तसलं. सोडा. का? कारण त्यांच्या मनात आमच्या आईसाहेबांविषयी फक्त तिरस्कार आहे आणि राग आहे. मला असं नाही वाटत अधिपती. कारण तुम्ही त्यासनी ओळखतच नाही. ठीक आहे, तसंच आहे. अहो पण मी म्हणतेय तसं ते बरे झाल्यावर कदाचित सगळ्यांना आनंद येऊ शकतो. नाही होणार होते बरे. हो अधिपती, कसं बोलताय तुम्ही? असं निगेटिव्ह नका ना बोलू प्लीज. हे बघा, आजच्या गोळ्यांचं मी कसं बसं माझं मॅनेज केलंय, पण माझे डॉक्टर जे सांगतायत ते आपण फॉलो करून तरी बघूया काय होतंय. तुमचा डॉक्टर आहे की नाही येडा आहे? नाही अधिपती. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तुमचा डॉक्टर सांगतोय ते बरोबर आणि आई साहेबांचं सगळं चूक आहे? हो, असं माझं म्हणणंच नाहीये, पण माझे डॉक्टर सुद्धा काही मंच सांगत नाहीयेत. टेस्टचा रिपोर्ट आलाय. खड्ड्यात गेला तो रिपोर्ट. त्या रिपोर्टशी मला काही घेणं देणं नाही. तुमच्या बाबांच्या तब्येतीशी तरी काही घेणं देणं आहे का तुम्हाला? त्याच्याशी पण मला वाटतं काही घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्याशी घेणं देणं आहे. तुमच्यावर काय येऊ नये म्हणताना मी प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहणार. आणि त्यांच्या बाबतीत म्हणजे तर मी काय करणार नाही, तुम्हाला बी काय करून देणार नाही. लक्षात घ्या. तू सोडा हो, यो गुताडा जुना आहे. तब्येतीचा बी आणि नात्यांचा बी इशे हार्ड आहे. सोडा, ह्याच्यात पडू नका. प्रिस्क्रिप्शन. अरे वा, चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो. सुंदर आहे का सुविचार आई? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय खेळ लावलाय तुम्ही? त्याला की इथं थांबू नका. प्लीज ऐका. काय खेळ लावलाय यो? जाऊ द्या. कुणीकडे जाऊन द्या? बघा, ह्या गोळ्या आहेत, ह्या चारुहास सरांच्या गोळ्या आहेत, त्या मला त्यांना द्याव्या लागतील. प्लीज मला जाऊ द्या. ही शपथ मास्तरीन बाई, तुम्हाला मी काय सांगू म्हणजे तुम्ही ग बच्चीला हो. आता एक दिवशी मला गोळ्या द्यायची येळ येईल. मी होईन ऍडमिट दवाखान्याला. माहिती आहे? प्लीज असं काही बोलू नका. आपल्याला काही होणार नाही. असं काही बोलू नका तुम्ही प्लीज. मग या गोळ्या बिळ्या तुम्ही कशाला? ह्या गोळ्या मी खूप रिस्क घेऊन आणल्यात मेडिकल मधून. तुम्ही हो, तुम्ही बाहेर गेलता? हो. तुम्ही हे उद्योग बंद करा मास्तरीन बाई. कशाला तुम्ही प्लीज, आपण हे सगळं नंतर बोलूया. आत्ता त्यांना गोळ्या देणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की ह्या गोळ्या तुम्हीच द्या. मी जर दिला तर ते डोळ्यावर येईल. ह्या गोळ्या घ्या आणि त्यांना द्या प्लीज. मी त्याला गोळ्या
हो असलं काही होत नसते बरं काय आपल्याकडे. नाही नाही मी काही गोळ्या बिळ्या देणार नाही. तर तुमचं तुम्ही बघा, नाहीतर तुम्ही चला आपण जाऊया. चला 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 चला. तुम्ही नाही करणार का मदत मला? नाही करणार. लग्नात दिलेलं वचन विसरलात का? हो वचन बिचन काही विसरलेलो नाही मी काय. हा मला सगळं म्हणताना तर तुम्हाला मी मदत करावली ना. हो आपल्या नवरा बायकोचं नातं आहे, त्याच्यासाठी मी जीवाचं रान करेन. पण ह्याचा अर्थ तुम्ही गैरफायदा घेऊ नका. चारवाज सूर्यवंशी बरोबर माझं काही नातंच नाही, त्याच्यासाठी मी कशाला काय करू. ते वडील आहेत तुमचे, असं काय करताय? मी नसतोय मानत. ठीक आहे, तुम्ही मला मैत्रीण मानता ना, मग मित्र म्हणून मला मदत करा प्लीज. माझ्यासाठी करा, ते बरे व्हावेत म्हणून करा प्लीज. अहो तुम्हाला लाख वाटत असेल तो माणूस बरा व्हावा, पण त्याला स्वतःला वाटायला पाहिजे ना. त्या ज्या नर्स ताई आहेत का नाही, मग अशी गोळ्या देत होत्या, मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. ह्यो माणूस गोळ्या घेईना त्यांच्याकडनं, नाटकं करायला लागला, धक्काबुक्की केली त्या बाईला. त्याला लाज वाटायला पाहिजे. म्हणलं तुला गोळ्या घ्यायच्या नाहीत ना, म्हणलं मी घेतल्या गोळ्या, मी दिल्या स्वतःच्या हाताने दिल्या, फेकून दिल्या गोळ्या. उत्तम, थँक्यू. तुम्ही बी का त्यांच्यावर डोसक्यावर पडल्यावर बोलायला लागलायसा? म्हणजे अहो तुम्ही म्हणजे काय, तुम्ही आता गोळ्या द्या म्हणून माझ्या मागे लागलाय. त्यांच्या गोळ्या मी फेकून दिल्या, तर त्याच्यावर उत्तम काय म्हणालाय तुम्ही? देव जाणं तुमच्या मनात काय चाललंय. देव जाणतोच आहे, म्हणूनच तर त्यांनी तुमच्या करवी मला मदत केली. म्हणजे ज्या गोळ्या तुम्ही फेकून दिल्या त्या बंदच करायच्या होत्या. या नवीन गोळ्यात ज्या माझ्या डॉक्टरांनी दिल्या ह्या सुरू करायच्या. तुम्ही अनाहूतपणे हे केलं, पण त्यातून झालं चांगलंच. झालं ना चांगलं, बाद झालं. आता मला तुमच्या चांगल्यामध्ये काय सुद्धा इंटरेस्ट नाही आहे. मदत झाली तेवढी बाद झाली. माझा आजचा मदतीचा कोटा संपलेला आहे. नाही संपलाय. अधिपती प्लीज एक छोटी मदत करा अजून मला प्लीज. माझ्यासाठी करा प्लीज. बघा मास्तरी, मी आता नाही, मी जे काही केलं ना ते फक्त तुमच्याकडे बघून केलं एवढं समजा. समजण्यापेक्षा आता करा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लगा क्या आपने? नहीं. ठीक ठीक है मी ठीक है. अश्विनी ठीक आहे ना? एक मिनिट मी ओळखतोय ना. काय झालं? मी ओळखतोय ना. प्लीज अरे काही नाही एवढं. थांब तुला खूप लागलं. अरे नाही रे. एक मिनिट थांब. हे मी पकडतो, थांब. चलीस बरोबर? हो मारून टाकणार होते तिला. का मध्ये आलास? का वाचवलंस तिला? तुझ्यामुळे ना हे सगळं स्पॉइल झालंय. मॅडम माझं ऐकून तर घ्या. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मॅडम अश्विनी वाघमारेला मारणं घाट्यात गेलं असतं. तुम्ही प्लीज असं काही करू नका. आता तू मला शिकवणार मी काय करायचं आणि काय नाही ते. या बाईमुळे माझा नवरा जेलमध्ये. माझं सगळं आयुष्य बर्बाद केलं हिने आणि तिला तू वाचवलंयस. हिला सोडणार नाही मी. हिचा जीव घेणार आहे मी. मॅडम प्लीज माझं ऐकून घ्या. अश्विनी वाघमारेला आता मारलं असतं ना तर ते ऍक्सिडेंट नाही मर्डर ठरलं असतं. तुमच्या गाडीने धडक दिली असती ना तर रस्त्यावर CCTV कॅमेरे आहेत.
त्यात तुमच्या गाडीचा नंबर रेकॉर्ड झाला असता. मॅडम, मला तिला नाही तुम्हाला वाचवायचं होतं. आणि प्लीज तुम्ही असं काही करू नका ज्याने तुम्ही प्रॉब्लेममध्ये आल. मॅडम, तुम्ही तुमच्या पद्धतीने नाही तर बॉसच्या पद्धतीने विचार करा. तिचा वीक पॉइंट शोधा आणि मग घाव घाला. त्याशिवाय आपल्याला तिला मारता येणार नाही. ठीक आहे, जा तू. मीरा, आता तुला घाई करून चालणार नाही. केवढं लागलंय मला एक कळत नाही. ते कारला अडवलं का नाही तू? सर, मी तिथे थोडं लेट पोहोचलो, तोपर्यंत ऍक्सिडेंट झालेला. केवढं लागलंय, पाय सुचलाय सगळा. तू पण ना जरा शांत व्हाल का तुम्ही? म्हणजे कार इतकी फास्ट होती ना आणि मला कुणीतरी ढकललं, मला कळलंच नाही. खरं तर रस्ता क्रॉस करताना माझंच लक्ष नव्हतं. लक्ष नव्हतं? बघ बघ, हिचं लक्ष नव्हतं, हिची चूक आहे. काय झालं असतं तुला तर? सुजलाय बघ केवढा पाय. अगं काय, काही नाही एवढं. हो, काही नाहीये. सुपर वुमन नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि मयुरी, तुला माहिती का तेव्हा कुठे पांड्या सर नीट झोपले, नाही तो रात्रभर माझं असं डोकं खात होते ना. आणि मी त्यांचं ऐकलं आणि मग काय मयू इतकी शांत काय? मी इतकं काय बोलत आलो, तू ऐकलंस? हो का? बघ यार, तू हे पण नाही ऐकलंस. काय झालं काय तुला? अरे तसं काही झालं नाहीये, मला थोडी भीती वाटते रे. उद्या सकाळची भीती? मी असा विचार करत होते की शिल्पी आत्या आमच्याच घरात राहून आमच्याच विरोधात इतकं सगळं प्लॅनिंग करू शकते. म्हणजे तिच्या डेव्हिल माइंड मध्ये काय काय चालू असेल आपण विचार पण नाही करू शकत रे. तिला घराबाहेर काढलंय खरं, ती परत आली तर भीती वाटते मला. मयू, शिल्पी हा टॉपिक ना तुमच्या आयुष्यातून आता गेलाय. तू नको तो विचार कर. मला एक कळत नाही ग, नेहमी आपण दोघं सोबत असताना तुला असे विषय का सुचतात? जरा आपल्याबद्दल विचार कर ना. आपल्याबद्दल काय विचार करायचंय? आई बाबांनी सांगितले पहिलं शिक्षण, करिअर, ते होईपर्यंत लग्नाचा विचारही नाही करायचा. मान्य आहे मयुरी की शिक्षण झाल्याशिवाय लग्नाचा पण विचार करायचाही नाही. पण लग्न कुठे करायचं, लग्न कसं करायचं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हनीमूनला कुठे जायचं, हे तर बोलूच शकतो ना आपण. तू यार मयुरी, कम ऑन. मला सांग, तुझं काय प्लॅनिंग? माझ्या डोक्यात असं प्लॅन आहे ना म्हणजे की आपण ना आपल्या क्लोज्ड वन सोबतच लग्न करायचं, म्हणजे त्यांनाच इन्व्हाइट करायचं आणि कसं छोटूसा इव्हेंट करायचा. हे बरोबर बोललोस, कारण लोकांना लग्नामध्ये फक्त जेवायला येतात, Exactly. त्यापेक्षा गर्दी नकोच. म्हणून बोलतोय की आपण आपल्या लोकांना बोलवायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. पण कुठे करायचं? एखाद्या बीचवर. वाव, बीचवर. म्हणजे भाऊ बघ ना, आपण असं बीच वरती असं निळाशार समुद्र, खूप गारवाई असेल, आपले क्लोज्ड वन्स आपल्या सोबत असतील, त्यामध्ये ना एक रेड कार्पेट असेल. त्या रेड कार्पेटवर आपण दोघं असं चालू, मी माझा हात पुढे करेन आणि त्या हातावर तू ना, म्हणजे त्या हातावरती तू असं तुझा हात ठेवला आणि आपलं लग्न झालं. उद्या 11 वाजता मुलुंडला तुम्हाला एका विजिटला जायचे. हो, मला माहिती आहे. ही क्लायंट विजिट आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. मॅडम, या पेपर्सवर तुमच्या सह्या हव्या. बघू. मी पेपर्स बघून घेते. जरा माझ्यासाठी यात ग्रीन टी करायला सांग. हो. तुझं काय काम आहे इकडे? मला कामाची गरज आहे मॅडम. माझ्याकडे काही काम नाहीये, तू जाऊ शकतेस. मॅडम, उद्या 11:15 वाजता वकिलांबरोबर मीटिंग फायनल झाली आहे. ओके. कुठे? बँड्राला. मॅडम, उद्या 11:15ला पोहोचूच नाही शकत. तुला मध्ये कोणी बोलायला सांगितलं का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.